जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, बिबिका मकबरा, पाणचक्की, सिद्धार्थ उद्यान व प्राणी संग्रहालय या जिल्ह्यात आहे. एवढंच नाही, अजून खूप काही आहे जे तुम्हाला कदाचित माहिती नाही. डोंट वरी, आपण या सगळ्या गोष्टी माहिती करून घेणार आहोत ज्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तुम्हाला कदाचित माहिती नाहीये. नमस्कार, मी नारायण शिंदे आणि आपण बघत आहात व्हिडिओ बिनधास्त बोल. सर्वात अगोदर आपण छत्रपती संभाजीनगरचा इतिहास बघूया. छत्रपती संभाजीनगर या प्रदेशाचा इतिहास हा सातवाहन पासून सुरू होतो. त्याच्या राजवटीत शांतता आणि समृद्धीचा काळ होता आणि म्हणूनच छत्रपती संभाजीनगर जिल्हा नंतर शतके सातवाहनाची राजधानी असलेला प्रतिष्ठावान भोवती केंद्रित होता आणि दख्खनच्या सामाजिक सांस्कृतिक उपक्रमाचे केंद्र देखील बनला होता. हा भारताचा असा एकमेव जिल्हा आहे की ज्यात दोन जग वारसा स्थळ आहे. पहिलं म्हणजे अजिंठा लेणी आणि दुसरं म्हणजे वेरूळ लेणी. या जिल्ह्यातील पैठण हे शहर पैठणी साड्यांसाठी प्रसिद्ध. तुलांनी दौलताबाद येथे आपली राजधानी वसली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ जर बघितले तर 10,100 चौरस किलोमीटर असून या जिल्ह्याची लोकसंख्या जवळपास 27,01,282 एवढी आहे. ही आकडेवारी 2011च्या जनगणनेनुसार घेतली आहे. आता कदाचित ही संख्या वाढली असेल. शहरी भागात छावणी तर ग्रामीण भागात लासून ही मोठी बाजारपेठ या जिल्ह्याला लाभलेली आहे. तसंच छत्रपती संभाजीनगरचे पूर्वीचे नाव हे खडकी होते, मध्यंतरी औरंगाबाद होते आणि आता छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखला जात आहे. तसेच हा जिल्हा कापूस, बाजरी, मका, तूर, मूग, ज्वारी, गहू ही मुख्य पिके आहेत. तर जिल्ह्यातील प्रमुख नद्या ह्या गोदावरी, तापी, पूर्णा या आहेत. तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील 8 टेकड्या आहेत. त्यापैकी म्हैसमाळ, सुलीभंजन, भिंडाळा, सीतापुरी, सारोळा, गौता, अजिंठा या आणि गोगाबाबा टेकडी अशा आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बसलेले महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर मधील एक प्रमुख धरण असून मराठवाड्यातील जवळपास 2,40,000 हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून ख्याती असलेलं हे जायकवाडीचं धरण आहे. 60 किलोमीटरची लांबी आणि 10 किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या धरणाची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून अशी ओळख देखील आहे. जायकवाडी धरणाची तब्बल 102 TMC पाणी साठण्याची क्षमता आहे. हे धरण एकदा भरलं की 2 वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षाच्या पिण्याच्या पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र देखील म्हटला जातो. भुवनेश्वर मंदिर हे प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्याजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात त्या ठिकाणाचे उल्लेख देखील आपल्याला आढळतात. लोहगड म्हणजे नांदरा गावाजवळ लोहगड नावाचा मोठा डोंगर आहे. जाणकारांच्या मते लोहगडावरील स्वयंभू रामेश्वर महादेव मंदिर हे मंदिर दुसऱ्या शतकातील आहे. वेरूळ अजिंठा लेणीप्रमाणे डोंगर कोरून ही भव्य प्राचीन मंदिर उभारण्यात आलेलं आहे. मंदिरात प्रवेश एखाद्या गडासारख्या कोरीव पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागते. डोंगरातच मंदिराचा गाभारा, मोठमोठे दगडी खांब आणि महादेवाची पिंड आहे. त्यावर कधी न आटणारी पाण्याची मोठी 9 कुंड आहेत. हा मोठ्या डोंगर रांगा श्रीराम प्रभूच्या पादस्पर्शाने पावन झाल्याची आख्यायिका देखील आहे. सीतेचे अपहरण केल्यानंतर ती पवित्र की अपवित्र अशी शंका वर्तल्यानंतर सीतेला अग्निपरीक्षा द्यावी लागली. त्यानंतरही प्रभू सीतेला वनवास दिला. याच डोंगरावर सीतेचे लवकुश यांचा जन्म देखील या ठिकाणी झाला होता अशी आख्यायिका आहे. श्रीरामाने अश्वमेध यज्ञासाठी सोडलेला अश्व लव आणि कुश यांनी पकडून तो इथल्याच खांबाला बांधला होता. सोनेरी महल प्रसिद्ध बिबिका मकबरा पासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर शहरातील शेवटचा उरलेला राजवाडा सोनेरी महल आहे. आणि या ऐतिहासिक राजवाड्याचे नाव भूतकाळात सोनेरी चित्रावरून पडले होते. ही चित्रे आता गायब झाली आहे, ज्यामुळे राजपूत शेतीतील वस्तुकला असलेली दुमजली प्रशस्त इमारत. राजवाड्यात एक संग्रहालय आहे ज्यामध्ये प्राचीन मातीची भांडे, शिल्पे, घरगुती वस्तू, प्राचीन वस्तू आणि स्थानिक राजवाड्यांचे अवशेष प्रदर्शित केलेले आहेत. हे संग्रहालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कॅम्प मध्ये आहे.
छत्रपती संभाजीनगर सोनेली मठ हे असे ठिकाण आहे जिथे आता अजिंठा आणि वेरूळ गुहा महोत्सव आयोजित केले जातात। 4 दिवसांच्या या महोत्सवात प्रसिद्ध कलाकार, संगीतकार इत्यादी येतात। छत्रपती संभाजीनगर मध्ये खुलताबाद येथे असलेले भद्रा मारुतीचे हिंदू मंदिर देवता भगवान हनुमानाला समर्पित आहे। भारतातील अशा 3 मंदिरांपैकी एक आहे जिथे हनुमानाची मूर्ती भाव समाधी किंवा झोपलेल्या स्थितीमध्ये दिसते। इतर 2 जे मंदिर आहेत ते एक अलाहाबाद येथे आणि मध्य प्रदेश येथे आहे। प्रसिद्ध वेरूळ लेणीपासून सुमारे फक्त 4 किलोमीटर अंतरावर असलेले भद्रा मारुती येथे भाविकांची मोठी गर्दी असते। विशेषतः मराठी कॅलेंडरनुसार श्रावण महिन्यात दर शनिवारी खूप मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते। भद्रा मारुतीची आख्यायिका ही खुलताबादच्या माजी शासक असलेला राजा भद्रसेनशी संबंधित आहे, जी प्राचीन काळी भद्रावती म्हणून ओळखला जात होता। राजा रामाचा एक धार्मिक भक्त होता। त्याने त्याच्या स्तुती स्मरणाने मधुर गाणी गायली, ज्या ऐकून भगवान हनुमान एके दिवशी त्याच्या जवळ अवतरले। अशा मधुर सुरात मंत्रमुग्ध होऊन हनुमानजी भाव समाधी झोपले होते आणि राजाने त्यांना तिथेच कायमची राहण्याची विनंती केली आणि भगवान रामाच्या उत्साही भक्ताला आशीर्वाद दिला आणि हनुमान तिथेच राहिले। छत्रपती संभाजीनगर जैन मंदिर आहे। संभाजीनगर पासून सुमारे 27 किलोमीटर अंतरावर असणारे कचनेर गावात छत्रपती संभाजी जैन मंदिर आहे, जे 23वे तीर्थकार चिंतामणी पार्श्वनाथ यांना समर्पित आहे। अतिशय क्षेत्र किंवा एक चमत्कारिक स्थळ मानले जाणारे मंदिरातील मूर्तीमध्ये देवी शक्ती असल्याचे मानले जाते, जी भक्तांच्या भाविकांच्या समस्या सोडवते आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करते। ही आश्चर्यकारक मूर्ती सुमारे 250 वर्षापूर्वी एका भूमिगत तळाघरातून सापडल्याचे म्हटले जाते। जैन मंदिराला मोठ्या संख्येने भाविक भेट देतात, जे त्यांच्या गावापासून किंवा शहरात श्रद्धेचे प्रतीक म्हणून येतात। पितळखोरा लेणी महाराष्ट्रातील सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक म्हणजे पितळखोरा लेणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भरमवाडी गावाजवळ कंदोरा टेकड्यांमध्ये आहे। 3ऱ्या शतकातील हे दगडातील कोरलेले बौद्ध गुहा संकुल सातवन राजवंशातील स्मारकांचा सर्वात मोठा समूह आहे। ब्रेझन ग्लेन म्हणूनही ओळखले जाणारे हे ठिकाण आहे। या लेण्या 14 दगडात कोरलेल्या रचनांनी बनलेल्या आहेत, ज्याच्या उत्कृष्ट स्थापत्य शैली आणि चित्र आहे। या 14 स्मारकांपैकी 4 चैत्य आहेत आणि गुरुवित विहार देखील आहेत। पितळखोरा लेणी ही इसवी पूर्व 1 शतक ते इसवी 5व्या शतकातील आहे, म्हणजे 1853 मध्ये शोधलेल्या आणि अजंता आणि वेरूळ लेण्यांपेक्षा कमी प्रसिद्ध असलेल्या व या उत्कृष्ट लेण्यांमध्ये प्राण्यांचे सुंदर शिलालेख आणि सैनिकांच्या पुतळ्याचा समावेश आहे। त्या विविध प्रकारच्या बेलसॉट खडकात कोरलेल्या आहेत, तथापि हवामान परिस्थितीमुळे त्यापैकी काही खराब देखील झाले आहेत। लेण्या गट नंबर 1 आणि गट नंबर 2 मध्ये विभागल्या आहेत। एका सुंदर धबधब्यावरून जाण्यासाठी कॉन्क्रीटच्या पायऱ्या चढाव्या लागतात, त्यामुळे तिथले दृश्य अधिक आकर्षक बनले आहे। ऐतिहासिक मोहीम शोधणाऱ्या पर्यटकांच्या यादीत पितळखोरा लेणी निश्चित असायलाच हवी। पुढे नौखंडा राजवाडा 1616 मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील एका उंच भूमीच्या शिखरावर मलिक अकबरने हा राजवाडा बांधला होता। याकडे जाणारा भव्य प्रवेशद्वार, ज्यावरून नौबतखाना वाजत होता, त्याला बरकल असे म्हणतात। राजवाड्यात 9 अपार्टमेंट होते। त्यातील इमारतीमध्ये 5 झाना, 1 दिवाण ए आम, एक दिवाण ए खास, 1 मस्जिद आणि 1 कचोरी होती। प्रत्येकी 1 बाग आणि 1 छोटी टाकी होती। मित्रांनो, तुम्हाला अजून छत्रपती संभाजीनगर मधील माहिती असलेले पण गुपित असे कुठले क्षेत्र आहे ते नक्की कमेंट करून सांगा। आपण त्यावर एक व्हिडिओ बनवू आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।